प्रभाग 9 मध्ये विकासाचा देवदूत राहुल भोसले म्हणजे नागरिकांचा विश्वास आणि आधार. अडचणीत धावून येणारे राहुल भाऊ देवासारखी साथ देणारा नेता असल्याची नागरिकांची भावना. प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहुल भोसले यांच्या सर्वांगीण विकास कामांची जोरदार चर्चा सुरू आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, सामाजिक उपक्रमांसोबत मानवी संवेदनशीलता आदर्शता ठेवत त्यांनी नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. कोणत्याही अडचणीत राहुल भाऊ देवासारखे धावून येतात अशी भावना प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी सामान्य नागरिकांसह तृतीयपंथीयांना सुद्धा विविध योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून दिली. रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण, संकटकाळी आर्थिक मानसिक आधार देत त्यांनी लोकप्रतिनिधी पदाची खरी जाणीव करून दिली. प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देणारे राहुल भोसले हे कोणत्याही क्षणी सेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळेच राहुल भोसले म्हणजे आमच्यासाठी देवासारखा माणूस अशी भावना नागरिक अभिमानाने व्यक्त करत आहेत. कार्याबद्दल काय सांगाल? मी आज 83-84 पासून त्यांच्या मागे उभा आहे. बरं, काय अण्णा आणि भाऊच्या सारखा आजपर्यंत नगरसेवक ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाला बी नाही, होणार बी नाही. बरं, त्यांचं काम म्हणजे 1% हे, कारण ते वायसिंगचं काम असो, पोलीस चौकीचं काम असो किंवा कुणाच्या अडचणी असो, सदानी ते उभा असतात आमच्यापेक्षी, आमच्या विठ्ठलनगरसाठी. बायाचं मुलं असो, लहान मुलगा असो, जाऊ द्या, कधी नाही म्हणणार नाही. त्यांचं काम म्हणजे सोन्यासारखं काम आहे, लेखण्यासारखं. इतकं त्यांचं कार्य मोठं आहे. त्याच्यामुळं भाऊ आणि अण्णा हे आमचे चालले म्हणजे आमचे कुल दैवत आहे, आमचं दैवत. बरं. तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकांचं नाव? राहुल भोसले. त्यांच्या कार्याबद्दल काय सांगू शकाल? विकास कामांबद्दल? त्यांचा विकास चांगलाच आहे. त्यांनी 4ही वार्डामध्ये आजमेरा झालं, नेहरूनगर आहे, यशवंतनगर आहे आणि विठ्ठलनगर आहे. तर त्यांनी टाकी पण बनवून दिलेली आहे आणि विकासाच्या काम झोपडपट्टीला पण ज्या लोकांना घर नाही त्या लोकांना पण करून दिलेले आहेत, रस्ते पण करून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं विकासाचं काम चांगलं आहे. दुकान दिलं, घर दिलं आणि भाऊ आमच्या दवाखान्यासाठी आडी अडचणीला उभं राहतात. रात्रीचा फोन उचलतात, कितीही रात्री केलं तरी. दवाखाना असो, लग्न असो, कुठं पण उपस्थित राहतात. दवाखान्याची पण खूप मदत आहे. हा, आणि ते आमचे देवच आहेत, ते आमच्या मायबापच आहेत, ते आम्हाला इथं. ते त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल? त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आमच्या कॉलेजसाठी फी मोफत करून घेतलेले आहेत. अजून त्यांनी प्रत्येक ठिकाणी नाही का ओपन जिम उभा केलेले आहेत आणि आमच्या प्रत्येक नेहरू नगरच्या चौकामध्ये त्यांनी सुशोभीकरण केलेले आहेत. अजून ते तरुणींसाठी, तरुण पिढींसाठी ते काही असं असेल ना तर नेहमी तत्पर राहतात. आज अनेक क्लास त्यांनी मोफत करून दिले आहेत, जसं की शिवण क्लास, पार्लर क्लास, कम्प्युटर क्लास, असे अनेक क्लास त्यांनी मोफत हे करून दिले. तुमच्या नगरसेवकाचं नाव काय? राहुल भाऊ भोसले. त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल? त्यांनी आमच्यासाठी बरेच सुविधा उपलब्ध केल्या आहेत, जसं की संगणक कार्यालय, ब्युटी पार्लर, शिवण क्लासेस असे इतर त्यांनी फ्री कोर्सेस आमच्यासाठी चालू केले आहेत. अजून काय सांगू शकता तुम्ही? अजून ते महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असतात. परत युवकांसाठी जेव्हा पण सहकार्याची गरज असते तेव्हा ते सहकार्याची भूमिका पार पाडतात. तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकांचं नाव काय? राहुल भाऊ भोसले. त्यांच्या विकास कामांबद्दल काय सांगाल? त्यांचा विकास त्यांच्या वडिलांपासून म्हणजे आमच्या अण्णांपासून जो विकास आहे तोच भाऊंनी केलेला आहे. अण्णांच्या मुलांनी तेच गाजवलं, कारण की आम्ही लहानाचे मोठे इथं झालेलो आहेत. जे पिंपरी चिंचवड मध्ये अख्ख्या कोणी नाही केलेलं नगरसेवक, असं कुठल्याच पिंपरी चिंचवड मध्ये नगरसेवक नाहीये. लहान मुलांच्या दवाखान्यापासून तर सगळ्या शाळेपासून तर सगळं काय जे काय आहे राहुल भाऊ भोसले सगळं बघतात. आणि आमच्या जे स्वच्छता म्हणजे आमचे पूर्ण विठ्ठलनगर स्वच्छता, घाण कुठं नाहीये, कसलं काहीच नाहीये. म्हणजे आमच्या सगळं काय हर अडचणी आहे ना फक्त आमचे राहुल बाबा भाऊ करतात. आमच्यासाठी देव आहे, आमच्यासाठी तो. तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकांचं? राहुल भाऊ भोसले. त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? चांगले काम आहे त्यांचं, सगळं चांगलं आहे. आणि माझं दुकान आहे नेहरू नगरला, हॉकी स्टेडियमच्या अलीकडं. चांगलं काम आहे. आणि ते म्हणजे नाही का फोन बंद नसतो, काय नसतो. रात्रीचं पण फोन करा त्यांच्या याच्यावर. मी लेडीज आहे, दुकान चालवते 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत, पण कुठलीही अडचण येत नाही.
यासिन गुलाब शेख. बर, तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकांचं नाव काय? राहुलभाऊ भोसले. बरं, त्यांच्या कार्याबद्दल काय सांगू शकाल? त्यांचं कार्य असं आहे की वेळोवेळी माणसाला मदत करतात. मदत करून परत लाईट असू द्या, पाणी असू द्या, त्याची कामं करून देतात. आणि एक समजा कोणाचे चेंबर तुंबले तर त्यांची लोक पाठवून देऊन ते काम करून देतात. आणि संध्याकाळी 2 वाजता बी फोन केला तरी ते फोन उचलून तुमची काय समस्या आहे त्याचं निवारण करतात. तिथे लाईटीची कामं करतात, गटाराची कामं लोक पाठवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांचं सहकार्य. एखादं जर दवाखान्याचं बिल असलं, एखादा माणसाने फोन केला की बाबा आमचं एवढं बिल आलंय, ते फोन करून बिल कमी करून देतात. एखाद्याचं समजा कोणी ऍडमिट केलं, त्याला खाट नाही भेटली तर भाऊला फोन लावला की भाऊ तिथं फोन लावून त्यांना खाट उपलब्ध करून देतात. आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. एवढं पिंपरी चिंचवडमध्ये एवढा तासक नगरसेवक होणं जरा मुश्किल आहे. कार्य चांगलं त्यांचं आणि प्रत्येक गोष्टीला त्यांचं सहकार्य असतं माणसाचं. राहुल भाऊ हनुमंत भोसले. त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल? त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. मी एक किन्नर असून सुद्धा मला या वस्तीमध्ये घर दिलेलं आहे त्यांनी. माझ्या फॅमिलीला घर होतं पण मला नव्हतं. मग वैयक्तिक मी माझ्या कामासाठी त्यांच्याकडे गेले तर त्यांनी मला सुद्धा सहकार्य केलं, मला घर दिलं, माझ्या इच्छा पूर्ण केल्या त्यांनी. आणि सगळ्याच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यांचं काम खूप भारी आहे. विकास कामांबद्दल काय सांगाल? चांगलं आहे, सगळे रस्ते चांगले आहे, पाण्याची सोय आहे. हर एक गोष्टीसाठी लगेच फोन केला की काही ना काही माणसं पाठवून देतात. ते कामं होऊन जातात सगळे. कोणत्या कामात अडथळा नाहीये कोणत्याच गोष्टीचा.